नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन डिझाईन बघणार आहे ब्लाऊजची. चला तर पाहूया. गळा आहे पहा 9.5 इंच आणि गळा रुंदी आहे 2.5 इंच. तर अशा प्रकारे मार्क करून घेतलेला आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला काढायचा आहे गोल गळा. तर चला एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते गळा काढायची. ते अशी एक प्लेट घ्यायची छोटीशी आणि बरोबर आकार देऊन घ्यायचा. पहा, छानपैकी आपला गोल गळा झालेला आहे. आकार पण चुकत नाही आणि व्यवस्थित येतो. पहा अशा प्रकारे आपला गोल गळा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसच्या कापडावरती ठेवून घ्यायचं आहे. सरळ बाजूवरती आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आणि पिना लावून पॅक करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे सर्व गळ्याच्या बाजूने पिना लावून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून कापड हलणार नाही. शिवताना पण आपल्याला व्यवस्थित शिवता येतं. त्यामुळे आपण गळ्याच्या साईडला पूर्ण अशा पिना पॅक करून घेतलेल्या आहेत. तर आधी आपण कमरेच्या साईडला टिप मारून घेऊया आणि त्याच्यानंतर आता हे पहा, गळ्यावरती अशी गोल आकारामध्ये टिप मारून घ्यायची. टिप मारत असताना आपल्या पिना पण काढून घ्यायच्या आहेत. आणि टिप मारून झाल्यानंतर जो ब्लाऊज पीसचा कापड होतं ते कट करून घेणार आहे. त्यानंतर छोटे छोटे नॉचेस पण देऊन घ्यायचे गळ्यावरती. त्यानंतर पहा, कमरेच्या साईडला पण मी अशा प्रकारे छोटे कट देऊन घेतले आहेत. तर असा आतमध्ये हात टाकायचा आणि आतली बाजू बाहेर काढून घ्यायची. हा गळा पलटी केलेला आहे. आता कमरेच्या साईडला पण आपल्याला टिप मारायची आहे आणि गळ्यावरती पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित प्लेन करत आपल्याला टिप द्यायची आहे. कमरेच्या साईडला पण अशा प्रकारे आपण टिप देऊन घेणार आहे. नंतर गळ्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेणार आहे. कापड व्यवस्थित प्लेन करायचं. प्लेन करतच आपल्याला टिप पण देऊन घ्यायची. अशा प्रकारे टिप देऊन घेतली. त्यानंतर अस्तर पूर्ण ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचे. पाठीमागच्या साईडनी पूर्ण टिप मारून घ्यायचे चारी बाजूंनी. त्यानंतर एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहे. आता हे साडीचं कापड आहे. तर आपल्याला डिझाईन तयार करायची. साडीचं कापड आहे पहा. तर अशा प्रकारे मी ही पट्टी होती ती फोल्ड करून घेतली आहे. ती जवळजवळ फोल्ड करून 2.5 इंचाची आहे आणि उभी पण 2.5 बाय 2.5चा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. चौकोन तयार करून घेतले. तर आपल्याला भरपूर असे चौकोन काढायचे. तर पहा, असे मी पलटी करून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला आहे ना एकाच वेळेस भरपूर असे स्क्वेअरमध्ये केलेले कापड मिळणार आहेत. तर जास्त सिंगल काढण्यापेक्षा या प्रकारे आपण काढू शकतो. मध्ये असे कट करून घ्यायचे फोल्ड केलेले. फोल्ड जे कापड केलं तर आपण ते असे कट करून घ्यायचे. म्हणजे पहा, एकाच वेळेस आपल्याला भरपूर असे चौकोन केलेले कापड मिळतात. त्यानंतर मी ब्लाऊज पीसचं जे कापड होतं ते 2 इंचाचं कट केले. 2 बाय 2चा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. हे जरा मोठं होतं ते व्यवस्थित कट करून 2 इंचाचं कट करून घेणार आहे. हे पहा, अशा पलटी करून असे घडी घालून घ्यायचे. जेणेकरून आपल्याला भरपूर एकाच वेळेस चौकोन आकार कापड आपल्याला मिळतात. ते पहा, हिरव्या कलरचा आहे तो 2.5 बाय 2.5चा आहे आणि जो ब्लाऊज पीसचा वापरला आहे तो 2 बाय 2चा असं चौकोन तयार करून घेतलेला आहे. नंतर असा त्रिकोण तयार करायचा. फोल्ड करायचे. पहा, त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा दुसरा त्रिकोण करून तो त्यावरती ठेवून घ्यायची आणि त्याला टिप मारून घ्यायची. असं पूर्ण मी ब्लाऊज पीसचं आणि साडीचं कापड वापरून अशा प्रकारे असे त्रिकोण तयार करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण त्रिकोण तयार करून घेतलेत. तर हे आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचे. गोल गळ्यावरती असे पूर्ण राऊंडेडमध्ये ते मी जोडून घेतलेत. आणि आता यावरती आपण
लेस बसवून घेणार आहे. लेसला पण डबल टिप दोन्ही साईडला टिप देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर सेंटरपासून 3.5 इंचावरती मार्क करून टक्सची मार्किंग करायची. टक्स पार्ट डिझाईननुसार मी ॲडजस्ट केला आहे. टक्सची उंची आहे ती 3 इंच घेतली आहे. आणि आता आपल्याला कमरेच्या साईडला पण लेस बसवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे गळ्याला. त्या त्रिकोणावरती आपण मणीसुद्धा बसवू शकता किंवा असं जरी ठेवलं तरी डिझाईन खूप छान वाटते. तर ब्लाऊजचा गळा कसा झालेला आहे, ब्लाऊजचा गळा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.